झी 24 तास एक पाऊल पुढे। नुकत्याच झालेल्या गॅस दरवाढीमुळे पुण्यातल्या येरवडा जेलचं वार्षिक बजेट कोलमडणार आहे। याच पार्श्वभूमीवर जेलमधल्या 3,500 कैद्यांच्या स्वयंपाकासाठी जैविक इंधन वापरण्याचा निर्णय घेण्यात आलाय। सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कच्या सहकार्यानं हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे। त्यामुळे इंधनावरचा 70% संभाव्य खर्च कमी होईल। पुण्यातलं येरवडा मध्यवर्ती कारागृह, कैद्यांची संख्या सुमारे 3,500, दिवसाकाठी एकूण 7,000 लोकांचा स्वयंपाक। या स्वयंपाकासाठी एलपीजी सिलेंडरचा वापर करण्यात येतो। त्यामुळे महिन्याकाठी किमान 700 ते 800 सिलेंडर्स लागतात। आता 6 सिलेंडर नंतर सबसिडी उठवण्याचा निर्णय सरकारनं घेतला। परिणामी जेलच्या अंदाजपत्रकातला खर्च तब्बल 2.5 पटीनं वाढणार आहे। या पार्श्वभूमीवर इंधनावरचा खर्च कमी करण्यासाठी जैविक कोळसा आणि जैविक गॅसचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। जेलमध्येच निर्माण होणाऱ्या जैविक कचऱ्याचा उपयोग कच्चा माल म्हणून केला जाणार आहे। हरित इंधन आहे त्याचा वापर करून एक पेलेट्स तयार होतात आणि ह्या पेलेट्सचा वापर आपण आपल्या इंधनासाठी करू शकतो। जर या पेलेट्सचा वापर केला तर जवळजवळ 70% आता आमच्या इंधनातल्या खर्चात बचत होईल, असा आत्ताचा त्यांचा अंदाज आहे। तो सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कच्या सहकार्यानं हा प्रकल्प राबवण्यात येतोय। पुढच्या 3 महिन्यात हा प्रकल्प कार्यान्वित होईल। जैविक इंधनाच्या वापरामुळे येरवडा जेलच्या इंधनाचा खर्च सुमारे 70% कमी होणार आहे। कचरा आमच्याकडे द्यायचा आणि पेलेट्स घेऊन जायच्या आणि बाकीच्या राहिलेल्या कचऱ्यामधल्या जे काही पेलेट्स आम्हाला मिळतील, समजा 1 किलो 1.5 किलो त्यांना दिला आणि 2-2.5 किलो पेलेट्स आम्हाला मिळाला, तर ते आम्ही बाजारामध्ये विकू आणि विकल्यानंतर जे पैसे मिळतील त्यामुळे संपूर्ण खर्च निघेल। येरवडा जेलच्या ताब्यात 250 एकर जमीन आहे। या जमिनीवर मोठ्या प्रमाणावरती शेती केली जाते। या शेतीमध्ये नवनवीन प्रयोग राबवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे। लवकरच टिश्यू कल्चरवरती आधारित केळीची लागवड या ठिकाणी केली जाणार आहे। झी 24 ताससाठी अरुण मेहत्रे, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।